नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 31 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत आपण जर पाहिलं तर मान्सून पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून अरबी समुद्राचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी रेंगाळायला पाहायला मिळाला. त्याची प्रगती मात्र थांबलेली पाहायला मिळते, कारण की अरबी समुद्रामध्येही कमी एक सर्क्युलेशन तयार झालं होतं आणि बंगालच्या उपसागरामध्येही या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार झालं होतं. या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे मान्सून हा अरबी समुद्रामधून पुढे सरकण्यास अडचण निर्माण झालेली आहे. मात्र सध्या अरबी समुद्रामधून जे वातावरण आहे ते पोषक बनत आहे, त्यामुळे मान्सूनने आज थोडीशी प्रगती केलेले पाहायला मिळाले. मान्सूनची रेष सध्या जर पाहिलं तर भारताच्या दक्षिण भागापासून काही अंतरावरच मान्सून सध्या आलेला आहे. येणाऱ्या काही दिवसातच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे. IMD त्याबद्दलचा अपडेट लवकरच जाहीर करण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर उत्तरेला जो WD आला होता तो WD हळूहळू पुढे सरकून गेला आहे. मात्र त्याच्या आण्यामुळे जे वातावरणामध्ये काही बदल झालेत, त्यामुळे पंजाब असेल, हरियाणा असेल, याच उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली पाहायला मिळेल. राजस्थानमध्येही पावसाच्या ॲक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी सर्क्युलेशन तयार होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामधून वारं जे आहे ते वारं पश्चिम बंगाल असेल, याचबरोबर हिमालयाच्या पायथ्यापासून तसेच नेपाळच्या दक्षिण भागापासून जे वारं आहेत उत्तर प्रदेश दिल्लीपर्यंत पोहोचतं. यामुळे या पावसाला अजून बळकटी पाहायला मिळतं. याचबरोबर दक्षिण भारताचा विचार जर केला तर दक्षिण भारताचा केरळची किनारपट्टी असेल, या ठिकाणी पावसामध्ये वाढ झालेली पाहायला मिळतं. तसेच राज्याचं जर पाहिलं, राज्यामध्ये राजस्थान असेल आणि गुजरात असेल, या दोन भागापासून जे उष्ण वारं राज्यामध्ये सातत्याने दाखल होत होतं, याच्यामुळे राज्यामध्ये हीट वेव्ह पाहायला मिळाली. टेम्परेचरमध्ये अतिशय जास्त वाढ झाली. मात्र हे जे वारं आहे ते वारं आता हळूहळू कमकुवत होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पश्चिमेकडून जे आता वारे येणार आहेत त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे कोकणची किनारपट्टी असेल, या ठिकाणी थंड वारं पाहायला मिळेल, तापमानामध्ये घट पाहायला मिळते आणि पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर लेटेस्ट आटलानिमीनुसार जर पाहिलं, सांगली जिल्ह्याचा आटपाडी तालुका असेल, विटा असेल, खानापूर असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही वाढ झालेली पाहायला मिळतं. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचं, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, 1-2 ठिकाणी आपल्याला लाईट रेन पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वर्धाचा उत्तरेचा भाग असेल आणि नागपूरचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, सोलापूरचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर धाराशिव असेल, कोल्हापूर, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जो घाटमाथ्याकडचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळतात. मात्र हे ढग विरळ स्वरूपाचे आहेत, तुरळक आहेत, अति उंचावरचे ढग आहेत. मात्र या ढगामधून कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे आज रात्रीसाठी. याचबरोबर येणाऱ्या 24 तास राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचरचा जर विचार केला, उष्णतेचा जर विचार केला, उष्णतेमध्ये हळूहळू कमी पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, विदर्भाचा गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, याचबरोबर भंडारा आणि गोंदियाचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच यवतमाळ, नांदेडचा किनवट असेल, तसेच यवतमाळ, दिग्रस, नेर असेल, बाबुळगाव, देवळी, हिंगणघाट, राळेगाव, मोरेवाड, वणी, या ठिकाणीही 42 ते 45 डिग्री सेल्सिअस. चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, नागपूर, भंडारा, गोंदिया संपूर्ण जिल्हा, वर्धा संपूर्ण जिल्हा, अमरावतीचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, अकोला असेल, बुलढाणाचा पूर्व भाग, हिंगोली आणि नांदेडचा उत्तर भाग व वाशिम असेल, या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच विदर्भाचा अतिउत्तरेचा भाग जो असेल, या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच विदर्भाचा पश्चिम भाग म्हणजे बुलढाणा जिल्हा, या बुलढाणा जिल्ह्यामध्येही 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असा, याच्यामध्ये नांदेड दक्षिण, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि जळगाव, या भागामध्येही 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल, सोलापूर, तसेच पुण्याचा इंदापूर असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा नेवासा, मोरगाव असेल, पाथर्डी असेल, कर्जत असेल, संभाजीनगरचा बहुतांश भाग असेल, जळगाव पश्चिम आणि धुळेचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर
सांगली जिल्ह्याचा जत तालुका, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर असेल, विटा असेल, याचबरोबर सातारा, दहिवडी, फलटण, शिरूर, दौंड, बारामती, पारनेर, दुसरीगोंदा, याचबरोबर नाशिकचा मध्यवर्ती भाग आणि धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्या व्यतिरिक्त अतिपश्चिम भाग जर पाहिला, सांगलीचा तासगाव असेल, मिरज असेल, वाळवा असेल, शिराळा असेल, खानापूर, सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वडूज असेल, पुण्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, रायगड असेल, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये व नाशिकचा दिंडोरी, कळवण, सटाणा या भागामध्ये तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच ठाण्याचा उत्तरेचा भाग, शहापूर असेल, नाशिकचा पेठ असेल, नाशिक तालुका असेल, याचबरोबर पालघरचा जव्हार, मोखाडा या ठिकाणी 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. पुण्याचा दौंड असेल, पौड असेल, याचबरोबर भोर असेल, सातारा जिल्ह्यात शिरवळ, वाई, महाबळेश्वर, मेढा, कराडचा पश्चिम भाग, पाटण, सांगली जिल्ह्याचा शिराळ्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी संपूर्ण, सिंधुदुर्ग संपूर्ण या ठिकाणी जवळपास 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरचा बुदरगड, राधानगरी, याचबरोबर सिंधुदुर्गचा कणकवली, वैभववाडी, चंदगड, सावंतवाडीचा काय भाग असेल, या ठिकाणी 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात पावसाचा खास करून जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोकणाचा जो भाग असेल या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा जो पट्टा असेल या ठिकाणीही काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात येण्याचीही दाट शक्यता आहे. राज्यात इतरत्र भागात जर पाहिलं तर राज्यात इतरत्र भागामध्येही ढगांची व्याप्ती हळूहळू वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, याचबरोबर अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त नांदेड, परभणी, हिंगोली, बीड असेल, जालना, संभाजीनगर, याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या तसेच सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी IMD खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी ही पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता. याचबरोबर लातूर असेल, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर रत्नागिरीमध्येही काही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याचबरोबर रायगड असेल, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज IMD खात्याने व्यक्त केला. तसेच पालघरचा विचार केला, पालघरमध्येही 1 ते 2 ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी होण्याचीही दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली. मात्र याच्यामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.